नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक दुसरा, समास 6वा, तमोगुण लक्षण। श्री समर्थ म्हणतात की मागील समासात क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले आहे। आता तमोगुणाचे वर्णन करतो, तेही ऐका। प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला असता जो अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो तो तमोगुण समजावा। जेव्हा शरीरात क्रोधाचा संचार होतो तेव्हा तो आईवडिलांनाही ओळखत नाही, एवढेच नव्हे तर भाऊ बहीण बायको यांनाही मारू लागतो, तो तमोगुण होय। दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला स्वतःचा जीव घ्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो तेव्हा तो तमोगुण। ज्यावेळी क्रोधाचा आवेग येतो तेव्हा जणू शरीरात पिशाचाचा संचार झाल्यासारखा जो वागतो व नाना उपाय करूनही जो आवरत नाही तो तमोगुण। प्रसंगी आपण आपल्यालाच शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटते किंवा दुसऱ्याचा घात करावा असे वाटते, हा तमोगुणच होय। जेव्हा डोळ्यांनी युद्धच पाहावे असे वाटते, जेथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते, तो तमोगुणच असतो। ज्याच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो, एखादा निश्चय केला तर तो टिकत नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते तो तमोगुण होय। ज्याची भूक अनावर असल्याने जो कडू गोड इत्यादी जाणतच नाही असा जो अत्यंत मूढ असतो तो तमोगुण। आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो स्वतः जीव देण्यास प्रवृत्त होतो तो तमोगुण होय। ज्याला किडा, मुंगी, श्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते, ज्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो तो तमोगुण होय। ज्याला स्त्रीहत्या, बालहत्या एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रह्महत्या, गोहत्याही करणे आवडते, तो तमोगुण जाणावा। नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व जो दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा करतो तो तमोगुण होय। जो मनात कपट धरून दुसऱ्याचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो, जो सदा मस्त आणि उद्धट असतो तो तमोगुण समजावा। कुणाशी तरी भांडावे, कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्याबद्दल द्वेष प्रकट होणे हे तमोगुणाचे कार्य होय। युद्ध डोळ्यांनी पाहावे, कानांनी युद्धाच्या वार्ता ऐकाव्या, एवढेच नव्हे तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे हा तमोगुणच। जो कोणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी, देवालये पाडावी, फळे येणारी झाडे तोडून टाकावी असे ज्यास वाटते तो तमोगुण होय। ज्याला सत्कर्म आवडत नाहीत तर नाना दोषच आवडतात,
व ज्याच्या चित्तात पापाचे भय जराही नसते तो तमोगुण होय. ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे ज्यास आवडते, जीवमात्रास दुःख देणे व अति पाप करणेच ज्याला आवडते तो तमोगुण जाणावा. जो आगी लावतो, शस्त्रांनी लोकांचा घात करतो, जो भूत प्रेत बाधा करून लोकांना छळतो, लोकांना विष घालतो, मत्सराने लोकांचा जीवही घेतो तो तमोगुण होय. लोकांना पीडा देण्यात ज्याला संतोष वाटतो, निष्ठुरपणाचा जो हव्यास धरतो आणि संसारासाठी कष्ट करण्यास जो त्रासत नाही तो तमोगुणच जाणावा. लोकांमध्ये भांडण लावून द्यावे व स्वतः ती मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते तो तमोगुणच होय. स्वतः संपत्ती प्राप्त झाली असताही जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो, ज्याला अंतःकरणात थोडाही कळवळा येत नाही तो तमोगुणच. ज्यास भक्ती आवडत नाही, भाव आवडत नाही, तीर्थयात्रा व देवही आवडत नाही व वेदशास्त्रादी ज्यास नकोसे वाटते तो तमोगुणच होय. जो स्नान संध्यादी कुठलाही नेम करीत नाही, स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला दिसतो आणि जे करू नये तेच जो करतो तो तमोगुण समजावा. मोठा भाऊ, आईवडील यांचे बोलणे ज्यास सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्रकोपी घरच सोडून निघून जातो तो तमोगुण होय. उगीचच खावे, काहीच न करता बसून राहावे, ज्याला स्वाभाविकरित्या काहीच स्मरत नाही तो तमोगुण जाणावा. जारण मारण आदी चेटक विद्येचा जो अभ्यास करतो, शस्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मल्लविद्या यावी अशी जो इच्छा धरतो तो तमोगुण होय. जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे किंवा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा काष्टयंत्राने जीभ कापून घेण्याचे नवस करतो तो तमोगुण. मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याचे तप्त खापर जाळावे, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतः शस्त्र टोचून घ्यावे हा तमोगुणच जाणावा. आपले मस्तक देवास वाहावे किंवा एखादा अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून द्यावे हे सर्व तमोगुणाचे कार्य होय. जो देवाच्या दारी निग्रहाने हट्टाने धरणे धरतो किंवा स्वतःच टांगून घेतो किंवा देवद्वारी जीव देतो तो तमोगुण जाणावा. जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करतो अथवा पंचाग्नी साधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून व डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो अथवा धूम्रपानाचे साधन करतो किंवा स्वतःच पुरून घेतो तो तमोगुणच होय. काही काम न धरून जो अनुष्ठान करतो किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो तो तमोगुण जाणावा. जो नखे केस वाढवतो, हात वर करून उभा राहतो किंवा जो एकदम मौनच राहतो तो तमोगुणच होय. नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यावयाची आणि देहास दुःख झाले की चरफडायचे व रागारागाने देवालाच फोडायचे हे तमोगुणाचे कार्य असते. जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही करीत नाही तो तमोगुण होय. तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे, पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन येथे केले आहे. वर सांगितल्याप्रमाणे जे वर्तन असते तो तमोगुण होय, पण हा अधोगतीसच कारण होतो. याच्या योगी मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. माणूस जसे कर्म करतो त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावे लागते. तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म त्यातून सुटका होत नाही. जन्मच नको असेल तर त्याचे खंडन होण्याकरिता सत्वगुण आवश्यक आहे. म्हणून पुढील समासात त्या सत्वगुणाचेच निरूपण केले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तमोगुण लक्षण नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.